13वा मुद्दा असा आहे की तुम्हाला एखादी पोस्ट मिळवायची आहे, तरी सुद्धा ती पोस्ट अजून तुम्हाला भेटली नाही, असं आहे का? सगळेजण, चौथा मुद्दा असा आहे, सगळेजण खूप सोप्या पद्धतीने पैसे कमवतात, मीच का स्वतः एवढं भयान कष्ट करतो, असा कधी प्रश्न पडतो का? अतिशय कष्ट करून पैसे कमवतात. 15वा मुद्दा असा आहे मित्रांनो, मी आतापर्यंत तुम्हाला 14 मुद्दे सांगितले. 15वा मुद्दा असा आहे की अनेक गोष्टी तुम्ही 15वा मुद्दा असा आहे की तुम्ही एक व्यवसायात आहात किंवा एखाद्या ठिकाणी आहात, तर तुमची 4 लोकात एक छाप पडते का, एक प्रतिष्ठा राहते का? सोळावा मुद्दा असा आहे की माझ्याकडे सर्व काही आहे, तरी सुद्धा मला अपेक्षित गोष्ट का भेटत नाहीये, असा कधी प्रश्न पडलाय का तुम्हाला? तर 16वा मुद्दा तोच आहे की अपेक्षित सर्व काही आहे, तरी सुद्धा अपेक्षित गोष्ट मिळत नाहीये. आज 30 वय झालं, 31 वय झालं, 35 वय झालं, सगळ्यांकडे 4 व्हीलर आहे, पण माझ्याकडे नाही आहे, असा कधी प्रश्न पडलाय का? 18वा मुद्दा असा आहे मित्रांनो, मी सगळ्यांना पैशाची मदत करतो, माझ्याकडून सगळे ज्यांना गरज असते त्यांना मी पैशाची मदत करतो, पण मी पैसे देतो पण मला पैसे येत नाहीत, मला रिटर्नच पैसे येत नाहीत, माझे पैसे अडकून राहतात. तर असं तुमच्याबरोबर होत आहे का? तुमचे दिलेले पैसे भेटत नाहीत, असं तुमच्याबरोबर होत आहे का? एकोणीसवा मुद्दा असा आहे मित्रांनो की तुम्ही दवाखान्यात जाता, तुम्हाला किरकोळ आजार असतात, सतत काही ना काय होत असतं, कधी कधी असा एखादा आजार जडतो की डॉक्टरांनाही कळत नाही की डॉक्टरही तुम्हाला सांगतात की तुम्हाला काही झालंच नाहीये, तर मी काय इलाज करू तुमचा, मला काय लक्षात येत नाहीये, मला काय सांगता येत नाहीये, म्हणजे तुमचा एखादा रोगच डॉक्टरांना सापडत नाही, असं काय होत आहे का? विसावा मुद्दा असा आहे मित्रांनो, तुम्हाला प्रत्येकाला एक गव्हर्नमेंट जॉबची इच्छा असते, तर गव्हर्नमेंट जॉबसाठी आपण प्रयत्न करतो, MPSC UPSC देतो, तरी सुद्धा आपल्याला गव्हर्नमेंट जॉबमध्ये संधी नाही भेटत. तर ह्या गव्हर्नमेंट जॉबसाठी काय अपेक्षित असणाऱ्या तरतुदी काय, आपण एवढं अभ्यास करून सुद्धा आपल्याला अपयश येत असत, तर असं आहे का की गव्हर्नमेंट जॉबसाठी आपण ट्राय करतोय तरी सुद्धा आपल्याला यश येत नाही, असं काय आहे का?